छत्रपती संभाजीनगरच्या कसनेरमध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसात धारेश्वर धबधबा बंधाऱ्याजवळ प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जोरदार पाऊस। छोटे मोठे सिमेंट बंधारे भरून वाहू लागले। बेंबाळ्याच्या नदीवरील सिमेंट बंधारा ओव्हरफ्लो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप। हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त। ब्राह्मणपुरी सुलवाडा पिंपरी शिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान। प्रशासनाच्या वतीनं पंचनामे न केल्यानं शेतकरी नाराज। अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस। पारनेर तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी। पारनेर शहरातील लोणी रोड परिसरात घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। मान्सूनच्या पहिल्या पावसातच ब्रिटिशकालीन खोडशी डॅम ओव्हरफ्लो झालेला डॅम पाहण्यासाठी गर्दी। कराडपासून नजीकच ब्रिटिशकालीन खोडशी डॅम। रत्नागिरीच्या खेडमधील अस्तानी धनगरवाडीतील कोसळलेली दरड काढण्याचं काम सुरू। प्रांताधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यातील पठार नदीला पूर। काही ठिकाणी नदीवरील पुलाचं बांधकाम वाहून गेल्यानं नागरिकांना फटका। दक्षिण सोलापूर तालुक्यात कासेगावमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले। 2 जण बचावले, मात्र 1 जण बेपत्ता। सोलापुरात 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदी प्रवाहित। पावसामुळे बळीराजा सुखावला। काही दिवसांपूर्वी नदी कोरडी ठाक होती। लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 20 ते 22% पाणीसाठ्यात वाढ। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। मागील 11 दिवसात लातूर जिल्ह्यात 136 मिलीमीटर पावसाची नोंद। उत्तर सोलापूर तालुक्यात पडसाळी वडाळा मार्ग पावसामुळे ठप्प। गावाला जोडणाऱ्या पुलावर ओढ्याचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। अनेक ठिकाणी जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास। सोलापुरात मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। लिमईवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। बोर्डी नदीला पूर आल्यानं बेलुरा, खोलखेड खुर्द, मोरगाव गावांचा खामगाव शहराशी संपर्क तुटला होता। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काल संध्याकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आजही सकाळपासून पावसाचा जोर। मंदाना आणि सावखेडा परिसरात नदीमध्ये नाल्यांना पूर। सोलापुरातील कासेगावमध्ये एक तरुण वाहून गेलेल्या घटनास्थळाला खासदार प्रणिती शिंदेंची भेट। तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडून जाणून घेतली घटनेविषयीची माहिती। तुफान पावसामुळे सांगोला तालुक्यातील कोरडी पडलेली माण आणि अप्रुका नदी प्रवाहित। मोडलिंब येथील बेताळबाबा ओढाही ओव्हरफ्लो। हिंगोली जिल्ह्यात काल पहिल्यांदाच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।